नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुमच्या समोर एक अत्यंत महत्वाची आणि मोठी अपडेट मी घेऊन आलोय। ती अपडेट अशी आहे की एमपीएससी ने नुकतंच ऑक्टोबर ते डिसेंबर या कालावधीतलं ई न्यूज लेटर पब्लिश केलेलं आहे। या ई न्यूज लेटर मध्ये आपल्याला अत्यंत महत्त्वाच्या बातम्या काढलेल्या आहेत। त्या म्हणजे अशा की लवकरच जागांमध्ये वाढ होणार आहे। 2025 चं गट ब 2025 ची गट क एक्झाम मध्ये जागा वाढणार आहे। त्यासोबतच 2026 च्या ज्या जाहिराती या अतिशय बंपर येणार आहेत, तर त्या संदर्भातला हा व्हिडिओ आहे। नेमकं कोणत्या विभागातल्या जागा वाढल्यात, कोणकोणत्या जागा वाढू शकतात, कोणत्या नवीन जागा येऊ शकतात या संदर्भात आणि याचा परिणाम अत्यंत महत्त्वाचं म्हणजे कट ऑफवर होणार का? यस, 100% याचा परिणाम कट ऑफवर होणार आहे। तर चला विद्यार्थी मित्रांनो, आजच्या या लेक्चर सिरीजला सुरुवात करूया। तर बघा, ई न्यूज लेटरचा 12वा अंक पब्लिश झालेला आहे 1 ऑक्टोबर ते 31 डिसेंबर 2025 चा। आणि आपण जर बघितलं तर गट ब जी 2025 ची एक्झाम झालेली आहे, या एक्झाम मध्ये जवळपास 758 जागा आपल्याला आता बघायला मिळणार आहेत। अगोदर यामध्ये 3 जागा एएसओच्या, 279 एसटीआयच्या आणि पीएसआयच्या 392 होत्या। याच्यामध्ये आता 84 जागा ज्या आहेत त्या दुय्यम निबंधक मुद्रांक निरीक्षक श्रेणी याच्या वाढणार आहेत आणि ऑफिशियली ते अनाउन्स झालंय। 5/12/2025 ला त्याचं मागणी पत्र आयोगाला प्राप्त झालेलं आहे। त्यामुळे ही टोटल आपल्याला आता 758 जागांची होणार आहे। त्यामुळे यामध्येही कट ऑफ मध्ये 84 जागा वाढल्यामुळे फरक पडण्याची दाट शक्यता आहे। जो कट ऑफ साधारण 52-53 पर्यंत होता तो कदाचित 50 च्या आसपास जवळपास येऊ शकतो, असा तो फरक पडणार आहे। त्यानंतर महत्त्वाचं म्हणजे गट क 2025 मध्ये मोठा फरक पडू शकतो, कारण या विभागामध्ये भरमसाठ म्हणजे 602 जागा तब्बल वाढ झालेली आहे असं म्हणायला हरकत नाही। आपण ते मोजू शकतो। बघा, गृह विभाग, लिपिक, टंकलेखक, पोलीस महासंचालनालय गट क 50 जागा वाढलेल्या आहेत। त्यानंतर उच्च तंत्र शिक्षण विभागचं 18 जागांचं मागणी पत्र गेलेलं आहे, वाढलेले आहेत म्हणजे वाढतील या। त्यानंतर गृह विभाग, पुन्हा लिपिक, टंकलेखक, पोलीस आयुक्तालयाच्या 378 जागांचं मागणी पत्र गेलेलं आहे। आणि 5/12 पुन्हा गृह विभागाचं दुय्यम निरीक्षक म्हणजे एक्साईजच्या या 125 जागा, ज्याची चर्चा खूप जास्त झाली होती की एक्साईजच्या जागा वाढणार आहेत, त्या फायनली आपल्याला मागणी पत्र मध्ये दिसून आलेल्या आहेत। 125 जागांची वाढ गट क च्या जाहिरातीमध्ये होण्याची शक्यता आहे। म्हणजे या सगळ्या जाहिरातींची वाढ होणार आहे, कारण यांची मागणी पत्र आयोगाला प्राप्त झालेली आहेत। त्यानंतर मराठी भाषा विभाग मधलं एक जागेचं मागणी पत्र गेलेलं आहे 2025 साठी। त्यानंतर गृह विभागाचं लिपिक, टंकलेखक, विशेष पोलीस महानिरीक्षकचं कोकण परिक्षेत्र नवी मुंबईचं कार्यालयाचं गेलेलं आहे, 16 जागांचं मागणी पत्र गेलेलं आहे। आणि गृह विभागाचंच लिपिक, टंकलेखक, विशेष पोलीस महानिरीक्षक कार्यालय संभाजीनगर इथले सुद्धा 14 जागांचं मागणी पत्र 2025 साठी गेलेलं आहे। म्हणजे 2025 साठी हे जवळपास एवढ्या जागांचं मागणी पत्र आयोगाला प्राप्त झालेलं आहे असं म्हणायला हरकत नाहीये। विद्यार्थी मित्रांनो, लक्षात राहू द्या। आणि गट ब 2026 साठी काय आहे मग, आणि 2026 च्या गट क साठी काय आहे मग, तर विद्यार्थी मित्रांनो तिथेही बंपर जागा येणार आहेत। सध्याच्या घडीला आपल्याला एसटीआयच्या जागा गट ब मध्ये किती आहेत, तर त्या 236 आहे, हे सध्या कळलेलं आहे। बाकीच्या जागांचा अपडेट पण लवकरच आपल्या समोर येईल। एएसओ किती, पीएसआय किती, ते लवकरच जानेवारी फेब्रुवारी मध्ये जेव्हा ई न्यूज लेटर येईल किंवा मार्च महिन्यात तर आपली जाहिरात येणारच आहे। मार्च महिन्यात आपल्याला जाहिरातीमध्ये फायनली कळून जाणार आहे। आपला सगळ्यात मोठा कन्सर्न आहे तो गट ब 2025 आणि गट क 2025 चा, कारण याच्यामध्ये जागा वाढ होणार का हा प्रश्न विद्यार्थ्यांना पडलेला होता। आणि कट ऑफ मध्ये काही रिलीज भेटू शकतो का, तो महत्त्वाचा कन्सर्न होता। पण 2026 च्या जागांचं मागणी पत्राचं माहिती तुम्हाला देतोय। त्यानंतर गट क 2026 च्या जवळपास आतापर्यंत म्हणजे डिसेंबर 31 पर्यंत जर विचार केला आपण विद्यार्थी मित्रांनो, 31 डिसेंबर 2025 पर्यंतचा, तर जवळपास 1106 जवळपास आहे। म्हणजे आता या तंतोतंत आपण मोजलेलं नाहीये, पण 1166 जागांचं जवळपास हे मागणी पत्र गेलेलं आहे। त्यात लिपिक, टंकलेखकचं 755 जागांचं, कर सहाय्यक 282 जागांचं,
उद्योग निरीक्षक 2026 साठी 9 जागांचं मागणी पत्र गेलेलं आहे. आणि लक्षात घ्या विद्यार्थी मित्रांनो, हे मागणी पत्र 2026चं आहे. अजून जानेवारी महिन्यात, फेब्रुवारी महिन्यात आणि मार्च महिन्यात जाहिरात जोपर्यंत येत नाही तोपर्यंत बऱ्याच विभागांचं मागणी पत्र अजून जाण्याची जाड शक्यता आहे. त्यामुळे 2026च्या ज्या जाहिराती आहेत, गट ब ची पण आणि गट क ची पण, ही बंपर येण्याची शक्यता आहे. सो विद्यार्थी मित्रांनो, ही एमपीएससी ची एकदम महत्वाची अपडेट होती जी मी तुम्हाला दिलेली आहे. यामध्ये थोड्याफार प्रमाणात काही जागांच्या माहितीमध्ये तफावत होऊ शकते, कारण त्या वाढू शकतात किंवा त्यात अजून नवीन जाहिरातीमध्ये ऍड होऊ शकतात. पण गट ब आणि गट क च्या 2025च्या जाहिरातीमध्ये पुढे वाढ होण्याची शक्यता कमी आहे. पण 2026 मध्ये अजून परीक्षा आपल्या जून आणि जुलैमध्ये आहेत, त्यामुळे जागांची भरमसाठ वाढ होण्याची 2026 मध्ये खूप मोठी शक्यता आहे. माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पण मागे जाहीर केलं होतं की आपण 20 ते 50,000 जागा या एमपीएससी कडून भरणार आहोत. आणि त्या अनुषंगाने पण आपल्याला एक नवीन मेजबानी आहे एमपीएससी कडून. त्यामुळे जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी फोकस अभ्यासावर करायचा आहे. आणि शेवटचा महत्वाचा कन्सर्न आहे की सर कट ऑफ मध्ये काही फरक पडणार आहे? यस, निश्चितच विद्यार्थी मित्रांनो, कट ऑफ मध्ये फरक पडेल. 100% कट ऑफ मध्ये फरक पडणार आहे. गट ब च्या कट ऑफ मध्ये जास्त फरक पडणार नाही, कारण 84 जागा वाढलेल्या आहेत. त्यामुळे थोडाफार प्रमाणावर 2025च्या गट ब च्या कट ऑफ मध्ये फरक पडू शकतो. गट ब च्या थोडाफार म्हणजे 1-2 मार्क खाली उतरेल तो 84 जागा वाढल्यामुळे. बट गट क मध्ये जर आपण विचार केला तर गट क मध्ये बऱ्याच मार्कांचा तफावत होऊ शकतो. म्हणजे जो कट ऑफ 55च्या वर लागण्याची शक्यता होती तो कदाचित 50च्या आसपास येऊ शकतो, कारण मागच्या वेळेस तो कट ऑफ 48.25 होता. हे आपल्याला चांगलं माहिती आहे. गट क चा कट ऑफ 48.25 होता. तो कट ऑफ विद्यार्थी मित्रांनो या सिमिलर जाऊ शकतो किंवा याच्या जवळपास, कारण जवळपास त्या टोटल आपण जर विचार केला 1509 जागा, त्या 1540 जागांच्या आसपास ती जाहिरात आपली जाणार आहे. लक्षात घ्या, मी मागे घेतो बघा. आपण गट क बद्दल वाढ बघितली, 602 नवीन जागा वाढल्या ते बघितलं, पण ऍक्च्युअल त्याच्यामध्ये टोटल आकडा किती होतोय तर तो जवळपास 1540 ते 1510च्या आसपास हा आकडा जातोय. म्हणजे याचा अर्थ मागच्या वर्षी जे 1600च्या आसपास जागा होत्या त्या रिलेटेड, त्या समकक्ष या जागा झालेल्या आहेत. त्यामुळे गट क चा कट ऑफ हा 100% 50 ते 55च्या बिटवीन, काय 50 ते 55च्या बिटवीन राहण्याची शक्यता आहे. म्हणजे शक्यतोवर तो 50च्या खालीही जाऊ शकतो मे बी, जर गेला तर. त्यामुळे बघा, जागांमध्ये भरमसाठ वाढ झालेली आहे, कट ऑफ मध्ये ही फरक पडणार आहे. ही महत्वाची अपडेट मी तुमच्यासाठी घेऊन आलो होतो. आणि लक्षात घ्या, आपल्या आद्विक करिअर अकॅडमीच्या युट्यूब प्लॅटफॉर्मवर अशाच वेगवेगळ्या सिरीज आपण सुरू केलेल्या आहेत, त्याही तुम्ही निश्चित फॉलो करा. आजची माहिती कशी वाटली ती कमेंट आणि लाईक करून नक्की कळवा. धन्यवाद.